या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे अर्थातच दाते पंचांगाचं काम पाहणारे ओमकार दाते आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सर, आपण जर बघितलं तर चंद्रग्रहण काळामध्ये विसर्जन करणं हे निषेध मानलं जातं अशी महत्त्वाची प्रतिक्रिया आहे असं बोललंही जातंय। यावर नेमकं काय आपलं मत आहे? जरी आज ग्रहण असलं तरी मुळात धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपण गणेशाची प्रतिष्ठापना केलेली असते त्यानंतर ती मूर्ती जेव्हा आपण उत्तर पूजा करून जागेवरून उचलतो, हलवतो, त्या क्षणी तिथे त्याचं विसर्जन झालेलं आहे असं मानलं जातं। त्याचं प्रत्यक्ष जलाशयामध्ये जे विसर्जन आहे तो वेगळा भाग आहे, पण धर्मशास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर ती मूर्ती ज्या क्षणी जागेवरून हलवली त्या क्षणी तिचं विसर्जन झालंय। वास्तविक ग्रहण कालामध्ये आपल्याला जपजाप्य पूजा हे सगळं करावं असं सांगितलंय, त्याचा निषेध सांगितलेला नाहीये। पण हे विसर्जन आधी झालं असतं तर अधिक चांगलं होतं, हा विषय आला नसता। तरीही आता विसर्जन करण्याचा निर्णय झालाय आणि ते केलं जातंय, त्याला धर्मशास्त्रीय दृष्ट्या किंवा धार्मिक दृष्ट्या अडचण कुठलीही नाही। धार्मिक दृष्ट्या कुठलीही अडचण नाही आपण असं म्हणतात, मात्र पंचांगामध्ये नेमकं काय सांगितलं जातं? मी तेच सांगितलं आपल्याला की पंचांगामध्ये काय सांगितलंय तर मुळात ज्या दिवशी आपण स्थापना करतो त्याच्यानंतर ती मूर्ती जागेवरून हलवायची नाहीये। ज्या क्षणी आपण ती मूर्ती जागेवरून हलवतो त्या क्षणी त्याचं विसर्जन झालं असंच मानलं जातं। आता लालबागचा राजा मिरवणुकीसाठी निघण्यासाठी ज्या क्षणी त्याच्या जागेवरून हलवला गेला, ती मूर्ती ज्या क्षणी त्या जागेवरून हलली त्या क्षणी आमच्या मते तिचं विसर्जन झालेलं आहे। आता प्रत्यक्ष जलाशयामध्ये त्याचं विसर्जन कधी होतं हा वेगळा विषय आहे। काही वर्षांपूर्वी असं घडलेलं होतं, एक उदाहरणासाठी सांगतो की मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता विसर्जनाच्या दिवशीच। 5व्या दिवशी 6व्या दिवशी ज्यांच्याकडे विसर्जन असतं त्या दिवशी मुंबईत मोठा पाऊस झाला, समुद्राला भरती आली आणि त्यावेळेस लोकांनी समुद्रावर जाऊ नये असं अपील केलं गेलं होतं। तेव्हाही हा प्रश्न आला होता। त्याही वेळेस आपण हेच सांगितलं की घरातल्या मूर्तीची तुम्ही उत्तर पूजा करून ती जागेवरून हलवली की तिचं विसर्जन झालंय, त्याच्यानंतर जो दिवस तुम्हाला सोयीचा असेल त्या दिवशी प्रत्यक्ष जलाशयामध्ये जाऊन आपण त्याचं विसर्जन करू शकता। तोच निर्णय इथेही आहे। त्यामुळे लालबागच्या राजाचं धर्मशास्त्रीय दृष्ट्या विसर्जन झालेलं आहे का तर ते अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा त्यांनी मिरवणुकीमध्ये भाग घेण्यासाठी ती मूर्ती जागेवरून हलवली त्याच क्षणी झालंय। आता प्रत्यक्ष जलाशयामध्ये त्या जी काही त्यांची मूर्ती असेल, ज्या मूर्तीचं विसर्जन केलं जात असेल प्रतिवर्षी, त्या मूर्तीचं विसर्जन प्रत्यक्ष जलाशयात होत असताना ग्रहण आहे का आणखीन काय आहे हा दोष तिथे नाही। तरीही मी मगाशी म्हणालो तसं हे आधी झालं असतं तर आणखीन सोयीचं होतं, मग त्याच्यात हे वादविवाद झालेच नसते। पण आत्ता होतंय त्याच्यात धर्मशास्त्रीय दृष्ट्या कुठलीही मोठी अडचण आहे असं मानण्याचं कारण नाही। सर, आपण सांगतात की धर्मकार्यामध्ये कुठलीही महत्त्वाची अडचण नाही, पण जर दुसरीकडे बघितलं तर या काळामध्ये कुठल्या अन्य देवदेवतांचे जे विधी निषेध आहे ते मानले जातात? वास्तविक या कालावधीमध्ये मंदिरं बंद ठेवली पाहिजेत किंवा असाही काही त्याच्यात निषेध नाहीये। त्या कालावधीमध्ये प्रामुख्याने ज्यावेळेस ग्रहण असतं त्या कालावधीत काही आपल्याला जपजाप्य, नित्यपूजा, आपण काही एखादं मंत्र जर घेतला असेल, दीक्षा घेतली असेल तर त्याचं अनुष्ठान आवर्जून करावं असं सांगितलंय। मंदिरं का बंद ठेवली जातात त्याच्या मागची त्यांची संकल्पना, त्यांचे विचार हे पूर्णपणे वेगळे आहेत। पण प्रत्यक्षात त्या दिवस गणेश देवाचं दर्शन घेऊ नये, देवाची पूजा करू नये असा काही कुठे अर्थ नाही। ग्रहण स्पर्श झाल्यानंतर स्नान करावं आणि देवपूजा करावी असंही सांगितलेलं आहे आणि ग्रहण मोक्ष झाल्यावर पुन्हा स्नान करावं असं सांगितलं जातं। त्यामुळे ह्याच्यात मतमतांतर आहेत, थोडे संभ्रम आहेत। पण वास्तविक म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की आता आपण गणेश मूर्तीचं विसर्जन करतोय, फक्त त्या मूर्तीचं केवळ विसर्जन करतोय। आपल्यासाठी प्राण प्रतिष्ठापना झाल्यावर प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जे तत्व देवतेचं येतं, गणेश तत्व ज्याला आपण म्हणतो, त्याचं विसर्जन ती मूर्ती जागेवरून ज्या क्षणी उत्तर पूजा करून हलवली जाते त्या क्षणी झालेलं आहे असंच मानलं जातं। सर, खूप खूप धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्यासाठी। तर आज रात्री 9:58 खग्रास चंद्रग्रहण हे सुरू होणार आहे, मात्र या काळामध्ये विसर्जन करणं हे अयोग्य
असल्याची जी प्रतिक्रिया आहे ती महंत सुधीर दास यांनी दिली। तर दुसरीकडे नुकताच पुढारी न्यूजशी ओमकार दाते त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीचं कुठलंही नाही विसर्जन होऊ शकतं, त्यामुळे दोन्हीकडे आपल्याला असा विरोधाभास सुद्धा पाहायला मिळतो आहे। त्यामुळे आता बाप्पाच्या विसर्जनाचा नेमका काय निर्णय घेतला जाणार ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।